हो. सोनाली, काय ग बाळा, काय झालं? हा सोनाली, काय झालं ग प्रिया? आम्ही खेळत होतो ना तेव्हा हिचा पाय घसरला आणि पडली, म्हणून हिला मी आपल्याकडे आणलं. बस एवढंच. बर, मी तुझ्या पायाला मलम लावते आणि तुला महाराजांची एक गोष्टही सांगते. हा, मलम आण तर प्रिया. आत्ता आणते. अगं तुला एवढंच लागलं आणि तू इतकी रडतीयेस. हा, तुला माहितीये महाराजांना खूप खूप काटे बोचले होते एकदा. हो काकू, ते कसं काय? सांगते. सुपळाजी नावाचा एक गृहस्थ होता. कुठं ओळखायचं महाराजासनी? गाव सोडून तर गेलं नसतील ना? काही सांगता येत नाही बाबा. त्यांना मानणारी माणसं बी खूप आहेत आणि या गावात नको नको बोलणारी बी माणसं खूप आहेत. संत पुरुष असला तरी शेवटी माणूसच. काय हो, कुठं निघालात? अगं आता येळेला जाणार कुठं? हा, गावात माझे गिराईक वाट बघत असतील ना, त्यांचे केस दाढी भाजराय नको का? अहो पण तुमची पाठ दुखती आहे ना व. अगं असं पाठीचं दुखणं घेऊन चालेल का? हा, आता पोटा पाण्यासाठी बाहेर तर पडावंच लागेल ना. काय बी सांगू नका. गिरायकाच्या नावाखाली त्या महाराजाला हुडकत बसता तुम्ही गावभर. मला ठाव नाही भाई. अहो काय असं करून राहिलं खुळ्यागत तुम्ही? कोणते महाराज? काय देते तुम्ही असली तो? का उगा माग माग फिरतायसा त्याच्या? अगं तुला नाही कळायचं ते. अगं महाराज संत पुरुष आहेत, त्यांची सेवा म्हणजे ईश्वराला पोचती. वय वय, मग देवारात देव आहे ती ते काढून ठेवा आणि तुमच्या महाराजाला बसवा तिकडं. कशाला अडचण पाहिजे देवाऱ्यात? अगं ते बी केलं असतं, पण महाराज माझं ऐकत नाही ना. हात टेकले बाबा तुमच्या पुढं. त्या महाराजा पुढं तान भूक विसरलात, रात्रीची झोप विसरलात, पाठीचं दुखणं विसरलात, आता बायकोला विसरला नाही म्हणजे मिळवलं. आता तुझं झालं असेल तर जाऊ का मी? या सकाळच्या पारी वटवट करून नाट नको लावू मला. मला महाराजासनी शोधायचं आहे. ऐक ए गुरु माऊली. काय म्हणावं या माणसाला? गणबा, हा, अरे काय रे, कोणी बी येत नाही इकडं. अरे हे म्हणजे असं झालं की पाण्यात गळ टाकलाय आणि मासोळी गळायला लागत नाही बघ. ते बी खरंच आहे. अरे पण आपला येळ जाणार तरी कसा? हा, अरे त्या गजानन महाराजाला जाऊन विचारायचं का? महाराज त्रिकालज्ञानी आहे असं गावाकडची लोक म्हणतात. त्यांना जाऊन विचारा की महाराज टिंगलटवाळी करायला माणसं कुठं सापडतील. अरे सगळा गाव त्या महाराजाच्या भजनी लागलाय. हा, जो येतो तो गजानन महाराजाचं नाव घेतो. हा, गण गण गणात बोते असं गाणं गुणगुणतो. अरे हाय तर काय त्या महाराजात, ते आपण जाऊन बघितलं पाहिजे. चल. अरे सोडले का? अरे कुठं जातो महाराजाकडं? अरे सगळ्या गावाला लागलाय खूळ, म्हणून आपण बी खुळखुळ्यागत त्याच्या माग पुढं वाजत राहायचं का? अरे आपलं मस्त चाललंय, त्यात आपणच बिब्बा घालायचं का? हा, ते बी खरं आहे. अरे एक तुला सांगू ना, गावाला एक दिवस चूक उमगल बघ, आणि तेच लोक महाराजाला गावाबाहेरचा रस्ता दाखवतात की नाही ते बघ. अरे कसलं ते गणगणात बोते आणि कसलं काय? ते सगळं ठीक आहे रे, पण आपला येळ जाणार तरी कसा? अरे ते सोड रे, हे काढण्यासाठी काढू काहीतरी युगत. गणबा, हा, गोट्या खेळायच्या का? गोट्या? अरे गोट्या खेळायला तू लहान आहे का मी लहान? हा? आता गोट्या खेळायला लहानपणीच खेळल्या पाहिजे असं कोणी सांगितलं? ज्याचा येळ जात नाही त्यानं गोट्या खेळायच्या. अरे लेका, त्या परीस आपण एक काम करू. हा, त्या गावच्या पारावर जाऊन बसू. तिथनं बरीच लोक येतात जातात. अरे टिंगलटवाळी करायला कोण ना कोण सापडलं आपल्याला. कसं? बर, चल. हा चल. अरे हाडले, हाडला.
ते बघ सुपल्या नावी महाराजाचं डोकं भादरून भादरून कटाळलेलं दिसतोय. अरे कटाळणार नाही तर काय, फुकटचं काम करून फळ मिळणार नसतं तर कुणी बी कटाळणारच. बरं झालं बाबा आपण त्या महाराजाच्या नादी नाही लागलो. ओ सुपाजी, ओ सुपाजी, इकडे याची. आता कुठं निघाला म्हणायचं? निघालो आपला असाच मार खायला. का मार खाऊन आला? पाठ सोडून विचारलं. नाही हो, पाठीचं दुखणं लागल्या. आता पाठीचं दुखणं धरणार नाही तर काय? तो महाराज तुला एवढा मारतो तरी कशा पै त्याच्याकडे जातो? का फुकटा त्याचं डोकं भादरून देतो? अहो तीच तर सेवा आहे माझी. मी आहे नावी, तेवढंच तर करू शकतो मी माझ्या गुरुमाऊलीसाठी. गुरु माऊली मार कुठे गुरु माऊली. मारू दे, माझ्या गुरुमाऊलीने मला किती जरी मारझोड केली तरी मी प्रसाद म्हणून त्यांचा मार खाऊन घेतो. त्यात तुमचं काय जातं? तुमच्या अंगाला तर काही इजा होत नाही ना. असं बरं ते राहू दे. तुम्ही महाराजांना कुठं पाहिलं का? अहो 4 दिवस झालं, त्यांच्या डोक्याचे केस किती वाढले असतील. हो हो केस वाढले त्यांचे. माऊलीला पाहिलं का तुम्ही? ते मगाच इकडनं गेलं, ओढ्याजवळ गेलं बघा. जा जा जा. बरं मी जातो. हा. आता बस हुडकत गावभर. हे गुरुमाऊली, कुठं शोधू मी तुला? काय झालं तरी मला गुरुमाऊलीला शोधलंच पाहिजे. माझ्या सेवेत खंड पडून चालणार नाही. हा सुपळ जास्ताना महाराजांच्या डोक्यावरचे केस वाढले, ते गाववाले माझ्या तोंडात शेण घालतील ना. आणि गुरुमाऊलीची सेवा नाही केली तर मी पापाचा धनी होईल. ऐक गुरुमाऊली, बाकी काही म्हणा, त्या गजा महाराजाचं पंचक्रोशीत नाव झालंय बघा. अरे महाराजांच्या जागी मी असतो ना तर नावाचा फायदा करून घेतला असता. आणि तो कसा? अरे ही तर तिथं फिरण्यापरी स्वतःच देऊळ बांधलं असतं आणि शेंदूर पासून मूर्तीवाणी बसून राहिलो असता. ही चांगली युगत हा. आहे. म्हणजे लोक येत्यात, हा. प्रसाद ठेवत्यात, पैका ठेवत्यात आणि मूर्तीला काय करावं लागतं? काहीच नाही. हं? लोकांचा विश्वास हाय तोवर भक्त जमत्यात, नाही विश्वास उडाला की भक्त बंद. तरी बी मूर्तीला फरक पडत नाही. नवे भक्त तयार होतात आणि धंदा जोशात आला असतं या. पण ह्यो गजा महाराज असलं काही करेल असं काही मला वाटत नाही. हे मात्र खरं आहे. काय सुपळाजी, भेटलं का महाराज? नाही ना, काही कळा ना. कुठं हुडकू त्यांना? अहो, वाड्यावर जाताना तुम्ही खरंच पाहिलं होतं का त्यांना? होतं तर अहो, वाड्यावर गेलो तर तिथे एक गाडं उभं होतं. आता एक आणि एक, अहो 2 गाडं म्हणा की. गणुशेठ, अहो गंमत केली हो. बरं ते जाऊ द्या. हा आता खरं सांगू का, महाराज त्या बाजूला लहान पोरांबरोबर गोट्या खेळत असतील बघा. जा. आता खरं सांगताय ना? हो अरे खरं आहे तर जा जा. आता या गाडवाला गावभर फिरू का? अरे महाराजांवरची कोणती बी थाप पसती आहे लेकाला. महाराज, आला सुपळाजी. भाई महाराज, कुठं होता इतके दिवस तुम्ही? अहो कुठं कुठं हुडकायचं तुम्हाला? हुडकलंसच ना. अरे आता मी कुठे जाऊन लपू म्हणजे तुम्हाला हुडकू शकणार नाही तेच कळत नाही मला. पण महाराज, माझ्यापासून लपायचं कारण तरी काय? तू आलास की माझ्या डोक्यावरचे केस भादरतोस. अहो भाद्राव तर लागणारच. अहो बघा ना किती वाढलेत ते. वाढू देत, तुला काय त्याचं? महाराज, तू जा सुपळ्या, आम्ही नाही केस भादरून घेणार.
आम्हाला मुलांबरोबर खेळायचं आहे. महाराज तुम्ही मागल्या वेळी कबूल केलं होतं शब्द माघारी घेणार नाही म्हणून. महाराज महाराज तुम्ही जाऊन द्या, आपण खेळूया. हो. हे पोट्ट्या, अरे तुम्हाला काही कळतं का? हा? लहान थोर काही कळतं का? कळतं, म्हणूनच ती मुलं मला खेळण्याचा आग्रह करतायत. मी त्यांच्या इतकंच लहान आहे. महाराज सुपड्या, कधी रे कळणार तुला? पोरात पोर होऊन राहणं हे थोरात थोर होऊन राहण्यापेक्षा कधीही चांगलं. ह्यातला आनंद तुला नाही कळायचा. ही मुलं मला कोणत्याही खेळात हरवतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मला जिंकण्यातला आनंद दिसतो. हा आनंद त्यांना आयुष्यभर जिंकत राहण्याची प्रेरणा देणारा आहे. म्हणून मी त्यांच्याबरोबर खेळतो आणि हरतो. तू तुझं काम कर. चला रे मुलांनो, आणि त्या गोष्टी आपण खेळूया. ठीक आहे, तुमचा खेळ संपेपर्यंत मी इथंच बसून राहणार. पण महाराज तुम्ही दिलेले शब्द आज तुम्हाला पाळावाच लागेल. आज मी तुमचे केस बाजारले बिगर जाणार नाही. लय पाठ दुखायला लागली माझी. सुटलं काय करतोयस काय? अहो महाराज झालं, अगदी थोडं राहिलं बघा, थोडं राहिलं. अरे सुपड्या काय मान मोडतोयस की काय? अहो मान मोडत नाही महाराज, मान सरळ करतो या. थांब, तुझं होऊन जाऊन दे, म्हणजे तुला सरळ करतो की नाही बघ. महाराज तुम्ही अगदी लहान लेकरासारखं करता. लहान लेकराची बी असंच केस बाजारताना ते एका जागी कधी स्वस्तच बसत नाही. सुपड्या, तू गेल्या जन्मीनं गोचिड असला पाहिजे, म्हणून सारखा गोचिडी सारखा चिकटतोयस. महाराज तुम्ही म्हणतात ना मी खरंच गोचिड असं, पण महाराज तुमची सेवा केल्याने मला लय समाधान मिळतं बघा. सेवा? होय कसली महाराज. सेवा? थोडं राहिलं बघा, अगदी थोडं करू द्या मला. तेवढं सुपड्या, नाही तू असं ऐकायचंच नाही. तुला सेवेचं फळ दिल्याशिवाय ऐकायचंच नाही. करशील? महाराज तुम्ही मला महाराज होणार, पण माझ्या परीनं जेवढी सेवा करायची तेवढी मी तुमची सेवा करलच. हाय ग पांडुरंगा, पाडतो त्या मावली. तो लेकाचा सुपळाची महाराजाला हुडकून हुडकून त्याच्या पायाचे तुकडे पडले असते. मरू दे, गाडव लेकाचा. अरे त्याला एवढी बी अक्कल नाही. महाराज लहान पोरांबरोबर गोटा खेळत असतील का? आपण म्हणलो आणि गेला पाया, मूर्ख लेकाचा. सुपळाजी तू परत आला? होय, तुमचे आभार मानायला आलो. कशाला? तुम्ही सांगितलं महाराज तिकडे लहान पोरांबरोबर गोट्या खेळत आहेत. अरे तिथे जाऊन पाहत होतो, काय महाराज लहान पोरांबरोबर गोट्या खेळत होते. मी तिथे जाऊन महाराजांची केस बाजारले. होय, तुम्ही सांगितलं म्हणून मी गुरु माऊलीची सेवा करू शकलो रे बाबा. तुमचे आभार बर का. येऊ का? ऐक, आज लय आनंद झाला मला. आता पुरे बंकटा, किती सेवा करशील? महाराज, ज्यासाठी माझा जन्म झाला आहे तेच करतोय मी. महाराज, ह्यावेळेला शेतात मका चांगला झालाय. तुम्हाला हुरडा खाऊ घालण्याची माझी इच्छा होती. असं म्हणतोस? तुम्हाला हुरडा आवडतो ना? निसर्ग निर्मित सर्व गोष्टी आम्हाला आवडतात. सर्वांना त्या आवडाव्यात असं वाटतं.
प्रत्येकाला काही ना काही प्रिय असतं. तुझं काय बंकटा? मला सर्वात प्रिय आहे माझे गुरु माऊली, म्हणजे साक्षात आपणच. आपल्या सेवेमध्ये माझा देह झिजला तर मी माझं भाग्यच समजेल. चला पुढे, हुरडा खायला जायचंय ना. आत्ता व्यवस्था करतो महाराज. तू व्यवस्था कर, आम्ही आलोच. कार गप का? ठीक आहे, खुळा आहे सुपळाजी, उग ते महाराजच्या माग माग करत असतो. अरे पण महाराज खरंच पोरांबरोबर गोट्या खोळत होते म्हणे. अरे मित्र असं ऐकलं म्हणे, सुपाजीनं केस बांधून दिले. हो, लेख आता जिद्दीचा आहे. जिद्दीचा आहे, पण उपयोग काय? तो महाराजांची सेवा करतोय, पण महाराज त्याला काय देत्यात? काय म्हणे अवतारी पुरुष. तेच म्हणतो मी. अरे परवा तिची कारभारणी भेटली होती माझ्या कारभारणीला. लय कावली होती सुपळाजीवर. काय म्हणतो? म्हणत होती धनी नुसता महाराजाच्या मागामागच करतोय, कामात ध्यान आहे ना कशात आहे. अरे भिकच डोहायला लागलं म्हणत होती धान्याला. अरे सुपळाचीच्या पाठदुखीनं परीच उचल खाल्ली. हो, अरे वैदू झाले, हकीम झालं. अरे काय बी गुण गावत नाही. अरे मी असं ऐकलंय म्हणे, हे बेणं नुसतं खाटावर पडून असते आणि नुसतं गण गण गणात बोते गाण गुणगुणत्या. महाराजाच्या नादाला लागून हे निव्वळ कामातून गेलं बाबा. ऐक, अरे देवा, अरे रामा, आई, देवा, काय म्हणावं या माणसाला? काय वो इकडे बसलाय तोय विगळत? आता आठवा की तुमच्या महाराजाला. बघा थांबती का तुमची पाठदुखी? अगं माझं पाठीचं दुखणं आहे, त्याला माझे महाराज तरी काय करणार? आता जे भोग आहेत आपले ते तर भोगावेच लागतील. तरी मी सांगत होती घरात राहा, आराम करा, पण नाही. त्या महाराजाच्या माग गावभर हुडकत फिरलात. हे उगा महाराजांनी बोल लावू नका तू, अशाने जीभ झाडेल तुझी. ऐक झाडू दे, झाडली तर तू मस्ती वळताना बघून बोलतीये मी. सुपड्या, अरे ए सुपड्या, अरे इथे काय करतोयस? महाराज, महाराज. गण गण गणात बोते. काय हो महाराज, अख्ख्या शेगावाला नादी लावून आनंद होतोय तुम्हाला? बघा बघा माझ्या धन्याची काय अवस्था झाली. त्याला तुम्ही जिम्मेदार हायसा. शांते, तोंडावर बोलू दे तिला सुपडाजी. नादावलंय मी तुला आणि तू मला. दिवसभर तू सारखा माझ्या मागे मागे करतोस, माझे केस भादळून देतोस, त्या मोबदल्यात मी तुला मार देतो. सवय झाली मला. आज तू आला नाहीस म्हणून मीच आलो तुझ्या पाठीत लाद घालायला. बस माझ्या पुढ्यात. तुझ्या पाठीत लाद घालायला माझे पाय शिवशिवत आहेत. अहो जीव जायचं व पाठ दुखतीये त्यांची आणि तुम्ही पाठीत लाद घालायचं म्हणताय. माणूस हात की कोण तुम्ही? ऐकणार की नाही माझं? बस तिथे. ऐक, सद्गुरूंची सेवा करण्याचं भाग्य लाभायलाही भक्तांना कठोर परीक्षेला सामोरं जावं लागतं.